तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मुंबईतील तारदेव इथल्या साई लीला या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झालेलं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये या घटनेनंतर दहशत माजलेली आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीने दुसरा आणि तिसरा माळावर जो आहे ती आगीचे जे लोळ आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. धुराचे लोळ सध्या या ठिकाणी दिसत आहेत आणि कूलिंग ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी सुरू झाल्याची जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते. फायर ब्रिगेडने या ठिकाणी कशा पद्धतीनं पाईप टाकलेत आणि मोठमोठे पाईप टाकून या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं जे काम आहे ते सध्या फायर ब्रिगेडच्या जवानांकडून सुरू असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या या मजल्यावर अचानक धूर दिसू लागल्यानंतर रहिवाशांनी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेतली आणि आपत्कालीन सेवांना याबाबत माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं. सर्व इमारतीचे जे नागरिक आहेत ते सध्या या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल जे आहे त्यांचे जवान तातडीने या ठिकाणी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. जवळपास 8 ते 10 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि जवळपास पाऊण तासापासून या धुरावरती नियंत्रण मिळवण्याचं जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं इमारतीतील नागरिकांना सुद्धा या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी त्यासोबतच फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. डॉक्टरांची एक टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे. आगीचं नेमकं कारण काय हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये. शॉर्ट सर्किट किंवा विद्युत यंत्रणेमुळे मध्ये असलेल्या बिघाडामुळे या ठिकाणी आग लागली आहे असं प्राथमिकरित्या बोललं जाते. मात्र याबाबत संबंधित विभागाकडून चौकशी सुद्धा केली जाते आणि या चौकशीनंतर सत्य काय ते समोर येणार आहे. या घटनेमुळे तारदेव परिसरात काही काळ वाहतूक कोंडी सुद्धा तयार झाली होती आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र या सगळ्या घटनेनंतर परिसरात दहशत माजलेली आहे आणि प्रत्येक इमारतीचं जे फायर ऑडिट आहे त्याबाबत सुद्धा आता बरेचसे प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत. आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय. इमारतीला आग लागल्यानंतर धुराचे जे लोळ आहेत ते या ठिकाणाहून येऊ लागले आणि धुराचे लोळ पाहताच नागरिकांनी सतर्कता म्हणून फायर ब्रिगेडला या ठिकाणी बोलवलं. फायर ब्रिगेडच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते आता सुरू झालेले आहेत. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.